तुम्ही मराठा समन्वयकांवर एक गंभीर आरोप केलेला आहे, काय नक्की आपला आरोप आहे, काय सांगाल त्या संदर्भात? सोलापूर शहरातील एक स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला। त्याप्रमाणे परवा जरंगे पाटील साहेब सोलापुरात आले होते। त्या दिवशी जरंगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत। जरंगे पाटलांनी त्यांना गाडीतनं उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचा बुके घेणार नाही, उमेदवाराचा बुके घेणार नाही। त्या दिवशी माऊली पवारांची कशा पद्धतीची तीळपापड झाली, राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीने बोलले, हे संबंध सोलापूरकरांनी बघितलेलं। हे स्वघोषित मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत हे याआधी सुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत। पण समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे। अशा स्वलाभासाठी घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाजांच्या पाठीमागे जाणार नाही, उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्यापुढे स्थान मिळणार नाही अशी मला हे आहे। आपण जे आरोप करतोय त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का, आणि जर आपल्या आरोपांवर ते कोर्टात देखील आपल्या विरोधात जाऊ शकतात? मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत। मला खुशाल त्यांनी कोर्टात जावं, अजून कुठं दात मागायचे। मी तर म्हणतो समाजापुढे आपण दोघंही जाऊ। माझ्याकडे असलेले पुरावे तुम्ही त्या दिवशी ज्या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत। तुम्ही उमेदवाराला भेटलात, त्यानंतर मीटिंग झाली, तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे आहेत। मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्यासोबत होता, कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आमच्यापर्यंत पोहोचली आणि काय काय घडलं हे सगळं करताना आमच्या समोर आलं। त्यामुळं माऊली पवारांनी हे पहिल्यांदा केलं नाही, त्याच्या आधी सुद्धा असं बरेचदा केलेलं आहे आणि समाजाच्या जीवावर स्वतःची घरं भरण्याचं काम याआधी केलंय आणि आता सुद्धा सुरू आहे। मी जरंगे पाटलांचा प्रचंड आम्ही सगळेजण आदर करतो। जरंगे पाटील साहेबांनी खुलेआम संपूर्ण महाराष्ट्राला एकदा नाही तर 100 वेळा सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही। असं असताना हे स्वघोषित काय म्हणते समन्वयक माऊली पवार हे समाजाला विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सांगत असतील तर हे समाजाची दिशाभूल।